किनवट धामणदरी येथे मंगळवार दिनांक 14 मे भर दिवसा घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा किनवट पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावत चोरट्यांना अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे हा चोरटा पीडित कुटुंबाचा शेजारीच राहणारा 20 वर्षीय माधव हिरामन राठोड व्यवसाय मित्रोळ काम असून त्याने डुप्लिकेट चावी तयार करून आणि घरातील हालचालींचा अंदाज घेऊन ही चोरी केली होती। घटनेने गावात खळबळ उडाली असून ओळखीच्या व्यक्तीवर संशय बळावल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। घटनेचा तपशील फिर्यादी जगदीश भास्कर जाधव वय वर्ष 37 राहणार धामणदरी सध्या पुणे येथे नोकरी हे आपल्या कुटुंबासह 14 मे रोजी पुतण्याच्या लग्नासाठी गोकुंदा येथील के गार्डन मंगल कार्यालय येथे गेले होते। त्यांनी धामणदरी येथील घराला कुलूप लावलं होतं। संध्याकाळी 5:30च्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांच्या पत्नीला दरवाजा उघडा दिसला। ही घटना शेजारीच राहणाऱ्या तरुणाने चोरी केल्याचं उघड झाल्याने गावात चर्चांना उधाण आलंय। ओळखीच्या व्यक्तीवरच संशय बळावल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना काही सूचना केल्यात। लग्न समारंभ, यात्रा किंवा इतर कार्यक्रमांनिमित्त घर बंद ठेवताना मजबूत कुलूप आणि सुरक्षा यंत्रणा बळकट करावी। पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मामेडवार यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू। घटनास्थळावरील पुरावे आणि गावातील तपासात पद्धतशीरपणे डुप्लिकेट चावीचा वापर झाल्याचं निष्पन्न झालं। यावरून पोलिसांचा संशय गावातीलच ओळखीच्या व्यक्तीवर बळावला। शेजारी राहणाऱ्या माधव राठोड याने जाधव कुटुंबाच्या घराच्या कुलपाची डुप्लिकेट चावी आधीच तयार ठेवली होती। कुटुंब लग्नास गेल्याची संधी साधून त्याने चोरी केली आहे। पोलिसांनी गुरुवारी 15 मे रात्री उशिरा त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली।